नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या 156 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 17वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 25 अशी आडनावं जी धर्मावर काही ना काही कारणाने अवलंबून आहेत. यांना आपण म्हणतो धर्मावलंबी व्यावसायिक आडनावं. धर्मावलंबी व्यावसायिक आडनावं याचा अर्थ काय होतो की कोणत्या ना कोणत्या प्रकारे धर्माशी निगडीत, एखाद्या देवस्थानाशी निगडीत, एखाद्या देवतेशी निगडीत कोणतं ना कोणतं धर्मकृत्य करून किंवा पूजा अर्चा करून जी व्यक्ती स्वतःचा चरितार्थ चालवते आणि पुढे जाऊन तो चरितार्थच तिच्या आपण म्हणतो की उपजीविकेचं किंवा व्यवसायाचं साधन होतं, अशी जी आडनावं आहे जी धर्मावर अवलंबून असणारे व्यवसाय करतात त्यांना धर्मावलंबी आडनावं म्हणतात. ती धर्मावलंबी आडनावं कोणती आहेत ती आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मगाशी म्हटलं तसं 25 आडनावं आहेत. आपण आडनाव आणि त्याचा अर्थ समजून घेऊयात. जर आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही तर आपण नेहमीप्रमाणे मला प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता किंवा आपल्याला अधिकची माहिती हवी असेल तर आपण प्रतिक्रियेमध्ये विचारू शकता. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिलं जे आडनाव आहे त्याला म्हणतात आराधी. आराधी म्हणजे अंबाबाई, तुळजाभवानी, भोलाई इत्यादी वेगवेगळे देवीचे जे प्रकार आहेत, मोठमोठे देवस्थाने किंवा छोटे मोठे मंदिर आहेत त्या ठिकाणी देवीचे जे पुजारी असतात किंवा काही लोक भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असतात आणि काही लोक हे पूजा कर्म करून उदरनिर्वाह करत असतात, त्यांना आराधे असं म्हणतात. तेच पुढे जाऊन आडनाव झालेलं आहे. दुसरं आडनाव आहे कलावंत. तर कलावंत हा शब्द आपल्याला वाटतो की नाटक किंवा ॲक्टिंग किंवा दुसरं आपण नृत्य गायन मनोरंजन करणारी व्यक्ती म्हणजे कलावंत आहे. परंतु प्राचीन काळामध्ये देवस्थानामध्ये नृत्य आणि संगीत सादर करणाऱ्या व्यक्तींना कलावंत असं म्हटलं जात असे, जे खास देवाची आराधना करण्यासाठी किंवा ईश्वराची स्तुती स्तवन करण्यासाठी नृत्य आणि गायन करत असतात. संगीत वेगवेगळ्या प्रकारचे सूर, ताल आणि संगीतामध्ये भर घालत असतात निर्माण करून, त्यांना कलावंत म्हणलं जातं. तिसरं आडनाव आहे गुरव. तर शिवमंदिरातील जो पुजारी असतो किंवा ग्रामदेवतेचा जो पुजारी असतो त्याच्याकडे त्या मंदिराची देखभाल करणं, साफसफाई करणं, रखवाली करणं, त्यानंतर पूजा कर्म करणं ही कामं असतात आणि 24 तास काम असतं. काही ठिकाणी पिढीजात काम पण आहे, काही ठिकाणी आपल्याला गुरव हे बलुतेदार पण आढळून येतात. त्यामुळे गुरव हे पण याच कामावर 24 तास काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यामुळे गुरव हे पण एक धर्मावलंबी व्यावसायिक आडनाव आहे. चौथं आडनाव आहे गोंधळी. तर गोंधळी हे देवीच्या किंवा खंडोबाच्या नावाने गोंधळ जागरण कार्यक्रम करत असतात गावोगावी जाऊन. त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना जे काही समोरच्या व्यक्तीकडून मिळेल त्याच्यावर गुजराण करत असतात. पाचवं आडनाव आहे गोसावी. हे संन्यस्त वृत्तीने भिक्षा मागत असतात आणि त्याच्यावर गुजराण करत असतात. हे पैसे घेत नाहीत कोणाकडून, परंतु भिक्षा मागून स्वतःचं पोट चालवणे आणि उरलेला वेळ सत्कर्मामध्ये किंवा तपश्चर्यामध्ये किंवा धर्माच्या अध्यापनामध्ये वापरणे, अशा प्रकारे त्यांचं आपण म्हणतो की दिनक्रम असतो. भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात म्हणून त्यांना गोसावी म्हणतो आपण. हे एका जागी राहत नाहीत, फिरस्ते असतात नेहमी. सहावं आडनाव आहे चित्रकथी. चित्रकथी म्हणजे चित्र दाखवून धार्मिक किंवा पौराणिक कथा सांगणं हा काही लोकांचा व्यवसाय आहे आणि चित्रकथी एक जात पण आहे महाराष्ट्रामध्ये. तर या व्यवसाय जो आहे हा धर्मावर अवलंबून आहे, कारण धार्मिक आणि पौराणिक कथा हे लोक सांगत असतात, म्हणून चित्रकथी हे धर्मावलंबी व्यावसायिक आडनाव आहे. पुढचं आडनाव आहे जंगम. जंगम आपण मागच्या भागामध्ये म्हटलं तसं लिंगायत समाजाचा साधू किंवा शैव समाजाचा, जिथे शंकराची मंदिरं असतात त्याची देखभाल रखरखाव करणारा लिंगायत समाजाचा जो पुजारी असतो त्याला जंगम म्हणतात. आठवं आडनाव आहे जोगती. जोगती हे लोक देवीच्या नावाने जोगवा म्हणजे भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असतात, म्हणून त्यांना जोगती म्हणतात. ते पुढे जाऊन आडनाव झालेलं आहे. नववं आडनाव आहे जोशी. जोशी हे एकमेव आडनाव असं आहे धर्मकार्य करणाऱ्या व्यक्तीतलं की ज्याला सरळ सरळ व्यावसायिक आडनाव म्हटलं जातं. बाकीचे आहेत ते धर्माच्या आडून व्यवसाय करत असतात किंवा धर्माच्या आडून चरितार्थ करत असतात. धर्म पुढे असतो, पण जोशी आहे हे जोशी आडनाव ज्योतिष, व्यवसाय, भविष्य सांगणे, पंचांग, कुंडल्या बघणे किंवा अजूनही जी काही गावातली छोटी मोठी धर्मकर्म असतील ती करणे, किंवा काही ज्योतिषी असतात ते गावामध्ये स्थायिक असतात, काही जोशी असतात ते काही ग्रामजोशी पण आपल्याला आढळून येतात. ते बलुतेदार असतात, त्यांना विधिवत जे काही ठरलेलं असतं ते बलुते मिळतं. पुष्कळ लोक कुडमुळे ज्योतिषी असतात, जे फिरस्ते असतात, जे गावामध्ये कधी काळी येतात किंवा त्यांची वर्षातून एकदा फेरी ठरलेली असते, त्याचा पण त्यांना मोबदला मिळतो. 10वं आडनाव आहे डक्कलवार. यांना किंगरी असं पण म्हणतात. किंगरी म्हणजे किंगरीवर मोर नाचवणे आणि डक्कलवार आख्यान सांगणे हे यांचं काम आहे.
तर याच्याबद्दल आपण ज्या वेळेला डक्कलवार समाजाची किंवा जातीची माहिती पाहणार आहोत तेव्हा आपण डिटेलमध्ये पाहूयात, पण हे एक व्यावसायिक आडनाव आहे, आपण लक्षात ठेवूयात. 11वा आडनाव आहे तिरगुळे. तिरगुळे हा मूळ शब्द तिरगुळ याच्यापासून निर्माण झालेला आहे आणि मान्यतेनुसार जातीभ्रष्ट ब्राह्मणाला तिरगुळे असं म्हणतात. परंतु जातीभ्रष्ट जरी असला तरी काही ना काही कर्मकांड करून किंवा ज्या कर्मकांड करायला बाकीचे ब्राह्मण तयार होत नाहीत ते करून हा आपलं पोट भरत असतो. त्यामुळे हे पण एक धर्मावलंबी व्यावसायिक आडनाव आहे. 12वा आडनाव आहे तिरमल. तिरमल म्हणजे स्वतःच्या देवाची पूजा करून भिक्षा मागणारा. हे लोक गावोगाव देवारा घेऊन स्वतःच्या डोक्यावर फिरत असतात किंवा छोटे मोठे देव त्यांनी ठेवलेले असतात त्यांच्याकडे बैलगाडीमध्ये किंवा अंगावर वगैरे, आणि त्याची पूजा करून ते लोकांकडून ते देव दाखवून भिक्षा मागत असतात. 13वा आडनाव आहे देवदासी. तर देवदासी म्हणजे मंदिरामध्ये धार्मिक नृत्य गायन करणारी स्त्री. हे पण पुढे जाऊन देवदास आणि देवदासी 2 आडनावं त्याच्यावरून निर्माण झालेली आहेत. 14वा आडनाव आहे नाथपंथी. नाथपंथी म्हणजे रावळ या प्रकारातील अलख निरंजन असा घोष करत भिक्षा मागणारा जी भिक्षेकरी संन्यासी असतो त्याला नाथपंथी असं म्हणतात. हे नाथपंथाच्या अनुयायी असल्यामुळे नाथपंथी ही त्यांच्या मागे पदवी होती, ती नंतर आडनावामध्ये रूपांतरित झालेली आहे. 15वा आडनाव आहे पांगुळ. तर पांगुळ हा जो आहे हा पारंपरिक व्यवसाय यांचा भिक्षेकरी आहे की भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात, शेती करतात, मोलमजुरी करतात, पण धर्माच्या नावाने भिक्षा पण मागतात. त्यामुळे आपण त्याला धर्मावलंबी व्यावसायिक आडनावामध्ये समाविष्ट केलेला आहे. 16वा आडनाव आहे पोतराज. पोतराज हा मर्याई नावाच्या देवीचा, ग्रामीण देवतेचा, मर्याई जी ग्रामीण देवता असते तिचा उपासक असतो. बऱ्याचदा आपण मर्याईचा गाडा ओढताना किंवा मर्याईचा देवारा डोक्यावर घेऊन फिरताना किंवा मर्याईच्या नावाने अंगावर आसूड ओढताना या लोकांना पाहतो. वर्षामधून काही दिवस त्यांना हे त्यांचं जे पथ्य असतं ते पाळायचं असतं किंवा जे धार्मिक आपण म्हणतो विधी असतात ते बांधून घेतलेले असतात ते करायचे असतात. तर त्याच्यामुळे हे एक प्रकारचा व्यवसायच आहे की अशा प्रकारे धर्मकृत्य करून पोट भरून उदरनिर्वाह ते करत असतात पैसे मागून. त्याच्यामुळे पोतराज पण धर्मावलंबी व्यावसायिक आडनावामध्ये येतं. 17वा आडनाव आहे फकीर. फकीर म्हणजे भटकंती करून खैरात किंवा दान मागणे. देवाच्या नावाने खैरात मागणे आणि दान मागणे हे फकीर समाजाचं वैशिष्ट्य आहे. फकीर हा आपण बघितलं जसा फारसी शब्द आहे मूळचा, आणि मुस्लिम साधूंना फकीर म्हणतो आपण, जे मशिदीच्या बाहेर आपल्याला दिसतात किंवा बऱ्याचदा धूप घेऊन गावोगाव पण फिरताना दिसतात. त्यांच्या हातामध्ये मोठा मोराचा पिसारा असतो, हिरवे कपडे, हिरवी कपनी डोक्या घातलेली असते, अंगामध्ये त्यांनी डोक्याला हिरवा रुमाल गुंडाळलेला असतो आणि भिक्षा मागून देवाच्या नावाने स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. 18वा आडनाव आहे बडवे. हे मूळ शब्द बडवा याच्यावरून आलेला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ब्राह्मण पुजाऱ्यांना बडवा असं म्हणलं जातं. त्याच्यातलेच काही लोकांचं नंतर बडवे हे आडनाव निर्माण झालेलं आहे. 19वा आडनाव आहे भराडी. भराडी ही एक जात पण आहे, आपण म्हणू शकतो उपजात, पोटजात पण म्हणू शकतो. ही डोर वाजवून नाचून देवासमोर भजन आणि गोंधळ करणं हे यांचा पेशा आहे आणि त्या पेशावर ते स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. भूते. भूते हे पण एक आडनाव आहे मराठीमध्ये. तर भवानी देवीच्या कवड्यांच्या माळा घालून नाचणारा एक प्रकारचा जो भक्त असतो त्याला भूते असं म्हणतात. त्याच्या बदल्यामध्ये तो जिथे कुठे हा कार्यक्रम करत असतो समोरून मोबदला मिळतो. ते भूते आडनावावरूनच भूते आडनाव मराठीमध्ये आलेलं. ते भूतांशी कुठल्या संबंधित नाही, आपण भूत प्रेत वेद पिशाळ म्हणतो त्याच्याशी, हे या देवीच्या भक्तांशी संबंधित आहे. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की अशा आडनाव कशी निर्माण. भूते आडनाव कोणाचं कसं असू शकतं आपल्याला वाटतं, कोण स्वतःला भूत म्हणून घेईल, तर ते भूत नाही आहे, देवीचा भक्त आहे, त्याला भूत्या म्हणतात. त्याच्यावरून भूते आडनाव तयार झालेलं आहे. 21वा आडनाव आहे भोपे. तर भोपे हे पण देवीचे किंवा भवानी मातेचे पूजन करणारे पुजारी असतात. गावोगाव फिरतात, नंतर काही स्थानिक ठिकाणी पण पूजा अर्चा करतात, त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. 22वा आहे मर्याईवाला. पोतराज आणि मर्याईवाला हे एकच आहेत एक प्रकारे, पण ही 2 आडनावं आपल्याला वेगळी वेगळी व्यवसायावरून पडलेली दिसून येतात त्यांच्या. काही ठिकाणी पोतराज म्हणलं जातं, काही ठिकाणी मर्याईवाला म्हणलं जातं. तर मर्याईवाला जे आहे ते मर्याईचा देवारा डोक्यावर ठेवून फिरत असतात म्हणून त्यांना मर्याईवाला म्हणतात. 23वा आडनाव आहे मसनजोगी किंवा शारदाकार. हे एकच शब्द आहेत, खरं तर एकाच अर्थाचे शब्द आहेत. याचा अर्थ होतो स्मशानात राहून भिक्षा मागणारे जोगी. जे लोक स्मशानात राहतात आणि स्मशानात जे यावेळेला प्रेत जाळायला काही लोक येतात, आपण जातो दहन करायला, त्यावेळेला हे लोक भिक्षा मागून जगत असतात म्हणून यांना मसनजोगी म्हणतात. 24वा आडनाव आहे माला जंगम. तर जंगम आपण मगाशी बघितलं की जंगम जे आहे ते लिंगायत जातीचे शैव पुजारी आहेत आणि माला जंगम हे जे आहेत हे कनिष्ठ जातीच्या पौरोहित्य करणाऱ्या व्यक्तीला माला जंगम असं म्हणतात. नंतर ते आडनावामध्ये परावर्तित झालेलं आहे.
25वे जे आहेत ते वाघ्या आणि मुरळे अशी जोडी असते, त्याच्यावरून वाघे आणि मुरळे अशी 2 आडनावं निर्माण झालेली दिसतात. कुलाचार म्हणून देवीच्या नावाने जागरण कीर्तन करणारा हा समाज आहे. त्यांच्या त्या पदांवरून वाघे आणि मुरळे अशी 2 आडनावं मराठीमध्ये निर्माण झालेली आहेत. 26वा आडनाव आहे हरदास, याला गवळे असं पण म्हणतात. ही चित्रकथी जमातीचीच एक उपजात आहे. चित्रांच्या माध्यमातून कथा सांगणे आणि कठपुतळ्यांच्या माध्यमातून कथा सांगणे, कीर्तन करणे, ढोल वाजवणे या गोष्टी करत असतात. चित्रकथी आणि यांच्यामध्ये फरक आहे की चित्रकथी हे फक्त पौराणिक गोष्टी किंवा धार्मिक गोष्टी चित्र काढून दाखवूनच कथा सांगतात. शक्यतो कठपुतळ्यांचे खेळ करत नाहीत, ते हरदास करत असतात किंवा ढोल वाजवणे, कीर्तन करणे या गोष्टी हरदास करत असतात. चित्रकथी यांचा भर प्रामुख्याने पौराणिक गोष्टी चित्र दाखवून कथा सांगणे, तो विषय समोरच्या व्यक्तीला समजावून सांगणे याच्यावर असतो. हरदास बाकीच्या पण भरपूर गोष्टी करत असतात. तर ही झाली 26 आडनावं. ही धार्मिक कृत्यांवर, धार्मिक रीतिरिवाजांवर, धार्मिक परंपरावर स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या व्यक्तींची आडनावं आहेत. ही त्यांची धार्मिक कृत्य, त्यानंतर आपण म्हणतो की गोंधळासारखे कार्यक्रम असतील किंवा नृत्य गायन असेल किंवा देवारा फिरवणं असेल, भिक्षा मागणं असेल, हे पुढे जाऊन व्यवसायामध्ये रूपांतरित झालेलं आपल्याला दिसतं आणि त्याच व्यवसायाची परत आडनावं झालेली दिसतात. 26पेक्षा पण जास्त आडनावं असू शकतात. आपण ही आडनावं फक्त आपल्याला कळावं की अशा प्रकारची पण आडनावं असतात म्हणून उदाहरणार्थ 26 आडनावं सांगितलेली आहेत. आपल्याला जर याच्यापेक्षा जास्त काही आडनाव माहीत असेल, एखादा आडनाव सुटलं असेल तर आपण प्रतिक्रियेमध्ये जरूर कळवा, जेणेकरून जे लोक प्रतिक्रिया वाचत असतात मित्र आपले, त्यांना पण ज्ञानामध्ये भर पडेल. आज आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते नेहमीप्रमाणे आवर्जून कळवा, कारण आपले 2 कौतुकाचे शब्दाचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असतात. बाकी याच्यामधून समाधान तेवढंच आहे, बाकी काही नाही आहे. दुसरा मुद्दा की जर खरोखर व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आपल्याला नवीन वाटली असेल, उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की किमंतू लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून याच मालिकेतले 156 आडनावांचे वेगवेगळे प्रकार सांगणारे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. बाकीच्या पण आपल्या इतर माहितीपूर्ण मालिका आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध आहेतच, त्याच्यामध्ये पण नवीन नवीन व्हिडिओ येत असतात. चॅनल सबस्क्राईब केलं असेल, नोटिफिकेशन बटन ऑन असेल तर आपल्याला त्या व्हिडिओचं पण नोटिफिकेशन मिळायला मदत होईल नवीन व्हिडिओ आला की. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण संशोधन करण्यासाठी पुष्कळ पुस्तकं विकत घ्यावी लागतात, फिरावं लागतं, बोलावं लागतं, वेळ जातो. जर आपल्याला खरोखर या चॅनेलचा उद्देश आवडलेला असेल, आपण ज्या पद्धतीने माहिती सांगतो ती आवडली असेल, आपल्याला चॅनलला सपोर्ट करायची इच्छा असेल तर आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपल्या छोट्याशा मेंबरशिपने पण अजून भरपूर अप्रकाशित विषय समाजापुढे आणायला आपल्याला मदत होऊ शकते. अशा प्रकारे इतिहास, समाज, धर्म, पुरातत्व अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. उद्या भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत. त्याच्यामध्ये आपण काही धार्मिक आडनावं जे असतात त्या धार्मिक आडनावांचा माहिती करून घेऊयात किंवा ती धार्मिक आडनावं समजून घेऊयात. मागे आपण धर्माधिकारी आडनावं पाहिली, आज आपण धर्मावलंबी व्यावसायिक आडनावं पाहिली आणि उद्याची जी आडनावं ती धार्मिक म्हणजे कुठे नाही कुठेतरी एखाद्या धर्माशी निगडीत असणारी किंवा धर्मकार्याशी निगडीत असणारी ती आडनावं आहेत, ती आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. तोपर्यंत पाहत राहा किमंतू लाईव्ह. जय महाराष्ट्र, जगदंब.